अहो ताई, प्रदूषण काय नसतं. इथून दळणवळण वाढल, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या जात्याल, गावचा विकास होईल. हो साहेब, मी काय म्हणतो, त्या कसल्याही गोष्टी आम्हाला मान्य नाहीत, आम्हाला ते नकोय, पण ते नका घालू आमच्या वावरातून रोड तुमचा. हे बघा, हा सरकारी रोड आहे, इथं काय तुम्हाला नाही मानता येत नाही. तुमची कागदपत्र फक्त जमा करा. अहो पण ही काय जबरदस्ती झाली. बघा नमस्कार साहेब. तुम्ही तुमचं नाव? सदू अण्णा. शोधू अण्णा. हा, तुमचं नाव आहे. ही मागची जमीन तुमचीच आहे ना? हा. हा. एक काम करा काका, तुमची सगळी कागदपत्र कार्यालयात जमा करा हा. आणि मग तुम्हाला मोबदला भेटन. कोणत्या जमिनीचा? हायवे जाणार इथून. कोणाच जमीन आहे ती? तुमची जमीन आहे. मग तुम्ही ठरवणारे कोण? जमीन विकायची आणि तुम्ही मोबदला देणार आणि मग आम्ही सह्या करायची आणि कागद गोळा करायची? अहो नाही, हा हायवेचा एक पट्टा गेलेला आहे. त्या हायवेच्या पट्ट्यात ज्यांच्या जमिनी आल्या त्यांना सरकार व्यवस्थित मोबदला देणार आहे. नाही, तुमच्या सरकारला थोडीफार अक्कल आहे का? हायवे मोठाच पाहिजे, लांबडाच पाहिजे असं कुणी सांगितलं हो? जे आहे ते रस्त्याला करा ना थोडंफार, 10-10, 20-20 फुटांनी वाढवा ना. आम्ही काय नाही म्हणलोय का? अहो, ते अंतर्गत रस्ते झाले, हा राष्ट्रीय महामार्ग आहे. अहो, तुमचा राष्ट्रीय महामार्ग आहे ना, आम्ही खायचं काय? बरोबर आहे. तुमचं साधा हायवे बांधणारा टोल नाक्यावाला ठेकेदार आमची पोर लहान असल्यापासून मोठी झाली तर वर टोल नाका चालवितोय, त्याचा विचार करता तुम्ही. आम्ही काय करायचं?